तर काय म्हणते मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळत आहोत GTA 5 आणि आजचा व्हिडिओ तर खूपच धमाकेदार होणार आहे, कारण आज आपला फ्रँकलिन देशमुख चोरणार आहे एका मुख्यमंत्र्याची गाडी. कारण महाराष्ट्रामध्ये ना, म्हणजे आपल्या GTA 5च्या सिटीमध्ये लॉस सॅन्टोसमध्ये एक मुख्यमंत्र्याची सभा होणार आहे, जी की आज रात्री होणार आहे. आणि हे खूप चांगलं आहे, कारण चोरी करायला रात्रीचा वेळच खूपच धमाकेदार असतं नाही का. तर आज आपण त्या मुख्यमंत्र्याची लँड क्रुझर गाडी चोरणार आहे आणि ही गोष्ट मला माझ्या मित्र लमारने सांगितली आहे. आता लमार कोण आहे हे तुम्ही जर पहिली व्हिडिओ बघितली असेल, म्हणजे पहिलं मिशनची, तर त्या ठिकाणी जो कार्यकर्ता आपल्यासोबत रेस लावतो ना फ्रँकलिन भाऊसोबत गाड्यांची, तर तो आहे आपला मित्र लमार. आणि तो म्हणजे थोडा चांगला पण आहे आणि नुसतं आपल्याला काहीतरी कानमध्ये आपल्याला फसवत असतो. तर आता तो बोललाय की म्हणे ती जी गाडी ना, कारण चोरी करायचा आपल्याला थोडासा एक्सपिरियन्स आहे, म्हणून त्यांनी आपल्यालाच देऊन दिलं ते काम. म्हणजे तू गाडी चोर आणि ती वाटल्यास थोडी विकून आम्ही आपण त्याला काय करू की पैसे वाटून वगैरे घेऊ. सगळ्यात आधी ना यार, आपला फ्रँकलिन असा चड्डी बन्यांवर फिरवायला नाही, हे चांगलं नाही वाटत मला ना. चांगले कपडे घ्यायचे, कपड्यांचं दुकान आहे कुठे रे? कुठं? हे बघा, इथं आहे कपड्याचं दुकान. हे नॉर्मल आहे, साधं सुद्धा दुकान आहे वाटतं असं आहे. अरे आपली पण लायकी साध्या सुद्धा दुकानात जायची, ते अजून काही एवढा पैसा नाही आपल्याकडं, म्हणजे आहे. पण आता मला पण एक गाडी घ्यायचीच होती फ्रँकलिन भाऊकडे. एक ती बफेलो गाडी आहे, म्हणजे त्या गाडीचं नाव बफेलो आहे बरं का, ती फोर व्हीलर. आणि एक आहे ही सस्तीची बाईक. तर एखादी चांगली गाडी तर आपल्याला पाहिजेच होती. मग ती पैसे देऊन थोडी ना आपण विकत घेणार आहे यार, कशाने घेणार आहे? चोरी करून, नाही तर काय. तर आता मी जातो, एकदम धमाकेदार कपडे घालतो. हे बघा इथंच आहे, बोलता बोलता पोचून पण गेलो रे. भारी भारी कपडे भेटायला पाहिजे. पण काय हो यार, माझा गेम मला कळत नाही यार. माझ्यामध्ये एवढं, माझ्या लॅपटॉपमध्ये एवढं जबरदस्त ग्राफिक कार्ड आहे आणि मला 70-80 FPS का देतं यार, नाही तर काय. म्हणजे जवळपास 100-150 FPS तरी द्यायलाच पाहिजे का नाही. RTX 3050चं ग्राफिक कार्ड आहे, तरी कळत नाही राव. कधी मध्ये तर फक्त 60 FPS देतं यार, मला हे कळत नाही. एक भाई लॅपटॉपचं काय गणगण काय हो राहिली, लय बघितलं तरी काही सुधरत नाही. FPS वाढवूच नाही राहिले. चष्मा, अरे चष्मा नंतर घेऊ ताई, थांब थोडंसं. नाही ताई नाही बोलायचं यार, काय माणूस आहे यार मी. ही भारी शर्ट आहे आकाशी कलरचं, मस्त यार. आपलं टकलू भाऊ एकदम जबरदस्त शोध याच्यामध्ये. आपण टकलं गेलेलं आहे ना रे, मग तेव्हापासून ना केसच काही जास्त वाढू देतात. तुम्ही काय म्हणतात, टकलं ठेवायचं का मायकलचं फ्रँकलिनचं, का आज थोडंफार केस वाढवायचे? टोपी कशी आहे? नाही टोपी नाही घालायची. टकल्या असं एकदम उन्हामध्ये असं टकलं चमकू द्यायचं नाही का, टोपी नाही घालायची. हे कपडे आपल्यासाठी नाही, हे आहे ट्रेवरसाठी आहे. जेव्हा आपण येऊन ट्रेवर इकडनं कपडे घेऊ शकतो, आपण नाही घेऊ शकत. बूट आहे जबरदस्त बूट आहे रे, काळे वाले. अरे 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 उडी मारू राहिला भाऊ, जबरदस्त यार. म्हणजे बूट आवडले, बस एकदम एक नंबर उडी मारते. ही कोणी बे? टोन्या मेसेज आला का? JB मेसेज प्लीज हेल्प टू सीट आउट द विथ अनदर कॉल मी अँड द एक्सप्लेन टोन्या. अरे हिची काय गणगाणी आहे ही ना. बाजूला मेसेज आला बरं का, ती ना फ्रँकलिनच्या घरासमोर अशी उभी राहते रिकामी टेकडी, बिड्या फुकत राहते ती. म्हणजे ते 2 गाड्या चोरायला लावल्या होत्या मला तिने, आणि तिचे थोडेफार मला पैसे पण दिले होते तिने. तर आता ना दुपार झाली आणि आपल्याला तिथं रात्रीमध्ये कांड करायचं आहे, कारण संध्याकाळी तो मुख्यमंत्री तिथं येणार आहे त्याची गाडीमध्ये, लँड क्रुझरमध्ये. आणि तिकडंच फुल पोलीस विलेचं तर राहते. गन बिन आहे का ते बघून घेतलं मी, म्हणजे नाही तर आहे माझ्याकडं तशी गन मजबूत आहे. म्हणजे आता गन विकत घेण्याची गरज नाही, पण यार माझ्याकडे आर्मर नाही आहे. शेट आर्मर घ्यावा लागेल, नाही तर काय गन जर माझ्या, कारण तिकडे समोरच्या गन चालतील आणि मी जर बिना आर्मरचं गेलो तर मग टपकलोच यार, माझा तर विषय संपला. इथं जवळपासच हे आपल्या टकल्याचं शोरूम आहे, इकडं सिमेंटचं शोरूम आहे, त्याच्याच पाठीमागे. हे बघा मला हे कळत नाही, हे GTA 5मध्ये डायरेक्ट म्हणजे ॲम्युनेशन शॉपमध्ये बंदुका डायरेक्ट अशाच भेटता का? रिॲलिटीमध्ये असं नाहीच आहे यार. म्हणजे कोणी पण जातं बंदुका विकत घेतं यार. हे काय एखादा जबरदस्त आर्मर घेऊ रे, म्हणजे गोळ्या लागायला. हे मस्त यार, आर्मीचं आर्मर वाटू राहिलं मला. एक मिनटं, थोडंसं पॉवर येण्यासाठी माउंटेन ड्यू पिऊन घेऊ. माउंटेन ड्यू म्हणजे कोणी पण आलं ना एकदम तोंडावर भिडायचं. काय डायलॉग ना, माउंटेन ड्यू डर की माखी साकी नाकी, असा डायलॉग आहे. नाही भाई शिवाय नाही येणार आपल्या चॅनलवरती. एखादा ड्रेस पण घेतला असता, पण सध्या एवढा पैसा नाही माझ्याकडं ड्रेस वगैरे. कारण विषय काय माहिती का, ती गाडी जी आपण चोरू ना, इथं पण बिड्या फुक राहिली सध्या. आता मी काही करू नाही शकणार आहे, कारण मला थोडंसं जायचं आहे, थोडं महत्त्वाचं काम करायचं आहे. तर मी तुमची वाट लावली असती. बिड्या सिगरेट फुकणारे मला अजिबात आवडत नाही. बघा इथं तीन तिकडे उभे. आता मला ना बीचवर जायचं आहे, इथं कुठंतरी ना एक दुकान आहे. आता हे मी मार्किंग का केली, कारण मला एक मुखवटा घ्यायचा आहे, मास्क घ्यायचा आहे. थोड्यावर काहीतरी
लावा लागेल का नाही आता मास्क वगैरे का कोरोनासाठी नाही, इथं आपल्या चेहऱ्याला पोहण्यासाठी, कारण तिकडे कॅमेरे असतात, लोक आपल्या लगेच बघून पण घेतील, लगेच ओळखून जाईल अरे हा फ्रँकलिन देशमुख आहे. मग लगेच आपले मोठे मोठे बॅनर लागतील, पोस्टर लागतील, वॉन्टेड, 1 लाख रुपये बक्षीस, या कार्यकर्त्याला पकडा, फ्रँकलिन भाऊला पकडा. नाही तर काय बनायचं भाई, वॉन्टेड बनायचं, एकदम भाई लोक बनायचं. बघा अशी जबरदस्त भाईगिरीवाणी आपण स्टंट मारायचा आणि बाजूला अरे ट्रक ट्रक अरे शपथ मिलो. कोणाचं तोंड बघितलं होतं यार आरशात? कोणाचं? माझंच बघितलं असेल मी. काय यार ह्या ट्रकवाल्याला मध्येच यायचं होतं का ह्याच टायमाला का? नाही तर बरं झालं आपल्याला थोडंसं सेक्युर हेल्मेट विल्मेट घातलं होतं, पण तरी बोलजुबा केसरी करून टाकलं ना यार आपल्या फ्रँकलिननी. किती पान ठोकून दिले. अरे भाई टकला बुडलं. शेट नाही आता काही गरज नाही, जाऊ द्या. नाहीतर थोडंसं आपल्याला मास्क आपल्याला लावून जाईल ना, मग त्याच्याने काही फरक पण पडणार नाही. समोरच्याच बाजूला आहे. आता मी अशी गाडी पळवतो, भर 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 अशी फटफटी वाजवायची. फटफटीला ते एक्झॉस्ट पण लावायचे होते रे मला, म्हणजे ते पाठीमागून ते आग बिग निघत नाही का, फाड फाड फडफड करते बघा ते. हे ना बुलेट सारखा आवाज काढते बरं का ही आपली फटफटी येते. आता कुठे आहे यार ते मास्क? शेट इकडंच कुठेतरी मार्किंग लावलं होतं मी. कुठे आहे रे मास्कचं दुकान? कुठे आहे रे? ये हा बाजार आहे वाटतं. हा का कोणता बाजार म्हणायचा याला? काय मार्केट भरत नाही का रे गावाकडं? आमच्या खानदेशमध्ये तर भरतं आहे ते सोमवारचं बाजार, मंगळवारचं बाजार. तुमच्या इथं भरतो का बरं? सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा हे मास्कचं दुकान आहे. तर चला यार आपण इथं एखादा जबरदस्त मास्क विकत घेऊ. आणि इथं खूप सारे मास्क आहे रे, आणि माकडाचा पण आहे, गेंड्याचा पण आहे, अजून त्या डुकराचा पण आहे. हे काय विचित्र बाई, त्या वरच्या बाजूला टोपी बिपी आहे तरी इकडच्या बाजूला पण भारी भारी आहे. काय रे भाऊ दाखव रे एखादा जबरदस्त मास्क. टोपी पण आहे यार रंगीबिरंगी टोपी. हा एक आवडला यार मला, हा बघा खालच्या बाजूला आहे. तर मित्रांनो बघा आपण हा वाला मास्क विकत घेतला आणि एकदम खतरनाक वाटू राहिला, कोणी ओळखू पण शकत नाही आपल्याला. या भाऊनी याच्या दुकानासमोर काय लावलेलं आहे? पिझ्झा चीज सॉस $1. भाऊ तू मास्क विकू राहिला काय सॉस विकू राहिला रे? नाही अच्छा ते बाजूला हॉटेल आहे त्याचं वाला बोर्ड येते, पण तुझ्या दुकानासमोर काय करू राहिलं पण? भाई पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. सॉरी दीदी ती ये मला लोक एवढे घाबरता का बरं यार, मला हे कळत नाही. ही वाव समोरच्या बाजूला तो पाळण्याचा बघा का भारी भारी लाईटिंग येऊ राहिली ना, एक नंबर यार. तिकडच्या बाजूला एकदा टायटॅनिक आला होता बघ नाही का, बघितली का टायटॅनिकची व्हिडिओ तुम्ही? आपण किती प्रयत्न केले, खूप कापड कष्ट केले टायटॅनिकवर जाण्याकरिता, आणि शेवटी आपली वाट लावली होती त्या एका कार्यकर्त्याने ज्याने आपला गोलीगत धोका दिला होता. तर बघा यार ते टायटॅनिकची व्हिडिओ पण लय भारी आहे. सपोर्ट करा मराठी गेमरला, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाजूला वैरे लाल मिरची ठोकला असता आता. अरे आत्ता मला कळलं मित्रांनो, मला लोक घाबरून का पळतायत, तर कारण आपला मास्क बघून यार एवढा भयंकर मास्क लावलेला आहे ना, आपण लोक घाबरणार नाही तर मग काय करणार यार. हे पाहिजे हेल्मेट पण नाही घाललं आपण त्याच्यामुळं, फक्त आपण ठोकू नको नाही तर माहीत टाकलं अजून फुटलं मग. पण आता चला मी टाईमपास न करता तुम्हाला डायरेक्ट त्या पार्लमेंटच्या ठिकाणी भेटतो संध्याकाळच्या वेळेस. आता जाता तर संध्याकाळ होऊनच जाणार आहे आपल्याला. तर काय विषय नाही मित्रांनो, आपण पोचलोय आपल्या त्या एरियाकडं, आणि हे फ्रँकलिनचं जे नवीन घर आहे ना त्या घराकडचा एरिया आहे बरं का. आणि फ्रँकलिनला अजून नवीन घर त्याचं भेटलेलं नाही आहे, जे की जसं जसं आपण मिशन करत जाऊ तसं तसं आपल्याला भेटत जाईल. आणि याच ठिकाणी इथे बघा मी आता बघून घेतो मॅपमध्ये नेमकं कोणत्या बाजूला आहे. आणि सगळं वातावरण एवढं भयंकर का झालं, असं पिवळं पिवळं असं घाबरण्यासारखं वातावरण आहे बघा. इकडच्या बाजूला एक पार्लमेंट आहे आणि दुसऱ्याच्या ह्या बाजूला पण एक पार्लमेंट काय म्हणतात त्याला, सभा करण्याची जी ठिकाण आहे ना ते, तर ह्या ठिकाणी येणार आहे तो मुख्यमंत्री, आणि ते दुसरा बाजू आहे ना त्या ठिकाणी येतो पंतप्रधान. वातावरण एवढं संध्याकाळ झालेली ना रे. किती वाजले रे पण याच्यामध्ये टाईम बघू दे यार, किती वाजले 20:30 म्हणजे 8:30 आणि वाजी लागली इथं वाट. अरे जत तरी की सॉरी चुकी माझी होती वाटतं, पण तरी नाही सोडणार मी तुला. अकरा इंडिकेटर देता येत नाही का तुला? आता मी मोबाईलमध्ये बघून चालत होतो म्हणून गाडीमधनं मी उडालो, पण तुला अक्कल नाही काय इंडिकेटर द्यायची, काय हॉर्न बिर्न वाजवायची काही पद्धत आहे का नाही? एवढी भारी गाडी चालू राहिली तू. हां सोडा यार, इथं माझा वेळ वाया जाईल. माझी फटफटी घेतो आणि इकडनं निघतो, कारण ना इथं जास्त जो उशीर झालेला ना, कारण रात्री 10 वाजताची सभा सुरू होणार आहे 10 ते 12, आणि या वेळेमध्ये आपल्याला आपला कांड करायचा आहे. इकडं बघा यार आधी एवढे लाईटिंग नव्हते, यावेळेस कसं एवढी लाईटिंग लावली गेली रे. हा यार जेव्हा पण कुठं राजनीती नेता कोणत्या ठिकाणी येतो ना त्या ठिकाणी सजावट केलीच जाते. पण ओ तेरी इथं तर महाराष्ट्र पोलीसच्या गाड्या वे. अच्छा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आला म्हणजे काय महाराष्ट्र पोलीसच्या गाड्या येणार नाही का बॉस? हे बघा कशा प्रकारे यार इथं पोलिस उभे, फक्त काही हे भाऊ नाही रे भाई, गनबिनने काढायची आपल्याला.
2च पोलिसांच्या गाड्या यार, हे काय करून घेणार आहे आपलं वालं. नाही पाहिजे महाराष्ट्र पोलीस खतरनाक पोलीस यार, आपण यांचा नाद नाही करायचा कधीच. इथं पण एक आहे पण पोलीस तर आहे बाई खतरनाक आहे. पण महाराष्ट्र पोलीस इथं लॉस सॅन्टोसमध्ये आलेले आहे, म्हणजे लॉस सॅन्टोसचे जे पोलीस आहेत ते पण यांना मदत करतील यार. काही सांगता नाही आहे त्यांचं वालं, कारण नाही तर आपण चोरी करू आणि महाराष्ट्र पोलीस पण आपल्या मागं लागतील आणि हे लॉस सॅन्टोसमधले पोलीस पण आपल्या मागं लागतील, मग तर आपला संपला विषय. सगळ्यात आधी मला मास्क काढावं लागेल रे, नाही तर चित्र विचित्र वाटू राहिलं हे एकदम. लोकांना कसं वाटेल इथं की कोण भूतभीत आलं का काय. मास्क काढून घेतो मी. पण मित्रांनो ते सगळं सोडा, इकडच्या बाजूला बघा काय टॉप क्लास गाड्या आलेल्या यार. ही कोणती गाडी रे, ही नवीनच दिसली यार. काय समोरच्या बाजूनं काही कळत नाही भाई, कॉपी गाड्या असतात रे इथं. हे बघा इकडं यार स्पोर्ट्स कार रे, ही ऑडी आहे, सस्ती ऑडी रे, ओरिजिनल ऑडी नाही राहत या गेममध्ये. तेरी खतरनाक यार भाई, गाड्या जर एवढ्या खतरनाक आलेल्या आहे इथं, म्हणजे ती आपली ती मेन गाडी एवढी रात्रीचं इथं काय करू राहिलं रे कोपच्या मध्ये. हे बघा इथं चालू आहे सभा. ओ शेट, इथं पण पोलीसची गाडी उभी आहे आणि झालं भाई काहीतरी मॅटर आहे इकडं, पण सांगता नाही येत्या. बघा मोठे मोठे लायटिंग मग लावलेले आहे इकडं. पुढं जाणार नाही मी, पुढं जाणार नाही कारण लोचा होऊन जायचा. आणि आपण सभामध्ये काय बसायला नाही आलो यार. मला मेन मोटिव आहे, मला गाडी बघायची. आता गाडी नेमकी आहे कुठं. आता पहिली गोष्ट माझी गाडी कुठं आहे, मी लावली कुठं. ही बघा इथं, ही माझी फटफटी घेतो आणि दुसरीकडे जाऊन थोडीशी पाहणी करतो जिकडं कोणी जास्त लोक नाही आहेत ना, तर त्या बाजूला. आता इकडे कसं हे पोलीस यांना काय हे आपल्याला काही इथं काही करणार नाही आहे, कारण इथं लोक सभा अटेंड करायला आलेली आहे, म्हणजे त्यांना पण असं वाटत असेल की आपण पण सभामध्ये बसायला आलो आहे का काय. पण आपण नाही बसायला आलो आहे पण यार, आपण थोडीशी दुसरीकडनं बघू, थोडीशी जागा इकडनं आमच्या बाजूला. इकडं पण बघा हो तरी, इकडं पण एक पोलीसची गाडी लावलेली रे. मी काय करतो इकडं वरच्या बाजूला निघून जातो डोंगरावर जाऊन ही डोंगरावरनं बघता येईल ना मला, डोंगरावरनं बघता येईल भाई गाडी कुठे, कारण समोरच्या बाजूला तर लँड क्रुझर मला कुठं दिसली नाही आहे, पण इकडच्या बाजूला कुठंतरी दिसू शकते मला. ही बघा एवढी पब्लिक आहे यार, पहिल्यांदा एवढ्या मुख्यमंत्री म्हणजे एवढी काही सेट करता येत नाही इथं. हे सगळं मोर्च्या मदतीने करतो मी. मला ही व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागलेली यार, म्हणून करतो. लाईक करून द्या यार, सबस्क्राईब करून द्या. हे सगळी जे लाईटिंग वगैरे तुम्ही बघतात ना, एवढं सगळं इथं काही राहत नाही. हे सगळं मला सेट करावं लागतं. हे अशा गोष्टी आहेत. आता ना मी गननी बघू शकतो, स्नायपर आहे माझ्याकडं, बट यांना लगेच कळून जाईल वरच्या बाजूनी. मी माझ्या मोबाईलमधूनच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतोय. बघा एवढे लोक इथं पोलीसची गाडी आहे. ओ तेरी, इथं पण पोलीस आहे, गनमॅन पण आहे, सिक्युरिटी यार इथं सिक्युरिटी आहे, फोटोग्राफर्स आहे इथं. ओ शेट, कसं काय करायचं. हा बघा हा मुख्यमंत्री सूट बूट घालून आलेला आहे राव, काहीतरी भाषण देऊ राहिलं वाटतं, मला ऐकून येते. मोठे मोठे स्पीकर लावले तरी इथं. वरच्या बाजूला आहे का कोणी नाही, वरती कसं काय वरती. हो तरी ही बघा इथं पण एक पोलीस आहे. ओ शेट, ही आहे का पाठीमागनं दिसू राहिली मला, तिची व्हाईट कलरची लँड क्रुझर. थोडीशी अजून थोडं दुसरीकडे जाऊन बघावं लागणार आहे, थोडं दुसऱ्या बाजूने जाऊन बघतो. आणि इकडं कसं अंधार आहे ना, म्हणून काही कळणार पण नाही, आणि घासबीज पण इथं म्हणजे जबरदस्त गवतं वगैरेमध्ये काही कळणार नाही इथं. लोकांना दिसणार पण तसा फ्रँकलिन तर काळा आहे, काळ्या लोक कोणाला दिसणार आहे काळे यार, बिचाराची आपण इज्जत घालवली यार. पण हे काळे लोक कामाचे येतात बरं का. पण ही बघा ही आहे इथं लँड क्रुझर, इथं पण हे पोलीस आहे यार. शेट, म्हणजे गाडीच्या आजूबाजूला सिक्युरिटी लावून ठेवलेली आहे. ही गाडी आहे माझ्याकडं. शेट, म्हणजे इकडनं आपण जाऊ शकतो आणि डायरेक्ट समोरच्या बाजूला डायरेक्ट निघू आपण, म्हणजे गाडी जशी आपण चोरली का. पण आता मला हे कळत नाही मी ह्या पोलिसाचं काय करायचं. इकडच्या बाजूने मी एक काम करतो, इकडच्या बाजूने जातो आणि ह्या पोलिसला मी इथं टपकवतो आणि मग ही गाडी घेऊन सटकून जाईल. पण समोरच्या बाजूला एक पोलीसची गाडी उभी आहे, बट आता त्याचं करायचं काय, कारण मी गाडीला या हात लावला का ह्या पोलिसला लगेच कळून जाईल हा जो आता इथं उभा आहे. आणि जर ह्या पोलिसला कळालं म्हणजे ह्या सिक्युरिटीला पण कळून जाईल, आणि याला कळालं म्हणजे सगळ्यांनाच कळून जाईल. म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी काय भारी डोकं लावलेलं आहे की जर समजा याच्यावर काही अटॅक वगैरे झाला, काय होणार तर नाही पण काय झालं म्हणजे त्याची गाडी पण त्याच्या नजरवरच राहील ना रे, म्हणून त्यांनी गाडी त्याच्याजवळच घेतलेली आहे. नाही तर बाहेरच्या बाजूला लावली असते त्यांनी गाडी, पण लावली नाही. बाहेरच्या बाजूला लावली असते तर आपलं काम सोपं झालं असतं यार. हे थोडंसं डिफिकल्ट झालं, पण काही नाही. या पोलिसला आपण टपकवू. आपली गाडी कुठे, चला आपली गाडी पण हिरवी यार. लाईट बंद करून देतो यार, लाईटची गरज नाही आपल्याला. समोरच्या लगेच कळून जाईल वरच्या बाजून जर एखादा कार्यकर्ता लाईटने येऊ राहिला तर. नाही तर काय, लाईट हळूहळू घे फ्रँकलिन भाऊ, पडू नको फक्त, अजून टाकलं पुढायचं. हळूहळू जाऊ दे, बास आरामात, एक नंबर. आता गाडी इथंच राहू दे तुम्ही,
पायी जातो, कारण आपल्या बुलेटचा आवाज एवढा दणका येतो ना, ते लगेच लोकांना लगेच कळून जाईल. बुलेट घ्यायची का यार? बुलेट अशी फटफटी एकदम जबरदस्त वाटेल आपल्या फ्रँकलिनला, नाही का? बघतो मी बुलेट भेटते का आपल्या GTA 5साठी. पण बुलेटचा विषय असा तो थोडंसं म्हणजे फ्रीमध्ये नाही यार, पैशांनी येते गाडी GTA 5च्यासाठी, असे फ्रीमध्ये नाही येते बुलेट. माझ्याकडे चाकू आहे, चाकूने टाकतो मी याला अशा खतरनाक. हळू घे. इथं लपू का? लपून घेतो आधी, नंतर मॅटर व्हायचा काहीतरी. चाल रे भाऊ, हळू जातो आता मी त्याच्या पाठीमागं. आणि 1 2 तो पण टाकला, मी पण टाकला. वाव, टाकलो. चल बाय बाजूला. ओ शिट. यांना कळालं का काय? कळालं तर आहे. आता मी गाडीत बसतो. चल सरका भाई, लागला. मॅटर झाले आता आपल्या 3 स्टारची पोलीस लागून गेलेली आहे. कसं काय कळालं यांना? मी तर अजून काही जास्त काही केलं पण नाही. आले रे भाई, आले पोलीस आले यार. वरच्या बाजूला मॅपमध्ये बघा तुम्ही, काय भयंकर आजूबाजूला पोलीस. शेट. अरे शपथ. आल्या गाडीची वाट लावली मी. एक हेडलाईट फुटली गाडीची. नाही गाडी मला इथं चालवावं लागणार आहे. बाई गोळी चालवायला लागली ती. शेट, आता लॉस अँटोसचे मामू लोक आता मागं लागले. महाराष्ट्र पोलीस पण लागते का काय? अरे मी पुढं चालू राहिलो गाडी. रोड दिसत नाही का? फोडली. पुढचं बंपर फोडून काढलं यार. शेट भाई, समोरच्या बाजूला उभे. यांना कसं काय कळलं मी इकडनं जातो यार? मी काय करतो, डोंगरावरनंच गाडी नाही. हळू. नाही. आई चप्पत, डोंगरावरनं कोणी गाड्या उड्या मारत होतं का यार? तर आता ना माझ्याकडे एक आयडिया आहे. मी डायरेक्ट शहरामधच्या बाहेरच निघून जातो, डायरेक्ट गावाकडे हायवेला. अरे हे नालाय का इथं पण टपकले का? सगळीकडेच राहतं ते. मी काय करतो, आता शहराच्या बाहेर निघून जातो आणि 2 दिवस शहरामध्ये चमकणारच नाही, डायरेक्ट दिसणारच नाही. म्हणजे यांना कळून देणार नाही की मी लँड क्रुझर घेऊन इथं आलेलो आहे गावामध्ये. कुठंतरी आता ट्रेवरच्या गावामध्ये कुठंतरी मी लपून जातो. पण आता मला ना हेडलाईट यार, मला थोडंसं एक तर लाईट पण गेलेली, एक हेडलाईट उडालेली माझी गाडीची. मला थोडं आरामात चालवत गेली. आई शपथ, मध्ये रस्ता ब्लॉक करून आता डायरेक्ट 4 स्टारची पोलीस केस लागली. टायर पंक्चर झालं. अरे नालाय का, तुमच्या बापाची गाडी का रे ती? सोडा ना यार, तुमच्या घरची गाडी चोरली का रे मी? लँड क्रुझरचे आपले पुढचे 2 टायर गेले कामातनं, डायरेक्ट उडूनच गेले. भाऊंनी पंक्चरच करून टाकले ती गाडी. फक्त पाठीमागच्या 2 टायरांवर चालते. फक्त जर का पाठीमागचे जर टायर गेले बघा, टर्न पण बसत नाहीये. कारण टर्न जो आहे तो मेन पुढच्या टायरांनी बसतो. आता टर्नही बसत नाहीये. ह्या रोडचा जो टर्न आहे, त्या रोडामुळे मला टर्न मारता येऊ राहिला, तो पण नाही बसत आहे. ही गोष्ट मी लक्षात दिलं नाही. या गाडीच्या खालच्या बाजूला बघा, पिवळ्या रंगाची लाईट लागते. काय भारी यार, ही गाडी 1 नंबर. मी हिला मॉडिफाय करायला या लँड क्रुझरला आपण मॉडिफाय करणारे भावांनो, करायचं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. यार मित्रांनो, ही जी गाडी ना, मी डोंगर दऱ्यांवरनं पळू राहिलो तरी ही गाडी बंद पडत नाही यार. काय जबरदस्त इंजिन आहे या गाडीचं, बंद पडायचं नावच घेत नाही. बघा, अरे आई गेलो. ब्रेक लाग. मम्मी ब्रेक लाग. गेली. आई चप्पत, ब्रेक पण लागत नाही कारण टायरच खराब झालेली हिचेवाली. बघा कशा चिंग्या निघताय खालच्या बाजूला. फक्त पाठीमागचं जे 2 टायर चालू होते त्याच्यामधलं पण 1 टायर गेलं यार. अबे, या झाडामुळे वाचलो मी, नाही तर गाडी सरळ दरीमध्ये गेली असते खालच्या बाजूला. वरती आले ते 1 स्टारचे पोलीस राहिलेली आहे. पटकन निघ यार, वरच्या बाजूला आले ते पोलीस. मी इथंच लागतो. एकतर ना ही व्हाईट कलरची गाडी रे, ही ना अंधाऱ्यामध्ये लगेच कळून जाते. फक्त वरच्या बाजूला हेलिकॉप्टर नको यायला. त्यांनी जर आपल्याला बघितलं तर मग झाला, मॅटरच झाला मग इकडनं. ते वरच्या बाजूला आले. ओ शेट, ते खाली पण येऊ राहिले. मी पळतो इकडनं, त्यांना कळून गेलं भाई हा खालच्या बाजूला उभा आहे. लगेच ते आले इकडं पळायला. अरे अंधाऱ्याची हरीण आहे का? हरीण बाजूला भाई, सलमान भाई बनून जाईल बरं का मी. चल बाजूला. खरं कसं सीनून जायचं नाही तर तसा वालाच. मी इकडनं पळतो. समोरच्या बाजूला डोंगर आहे. नाही, डोंगरावर नाही चढवायची रे. इकडं जाऊ का नाल्यामध्ये? या नाल्यामधून बघतो. नाही. अरे डोंगरावर नाही चढवायची होती रे. काय यार, कसा ड्रायव्हर बनणार आहे यार तू? काय धंदा करणार परत ड्रायव्हिंगचा? म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल ओपन करणार आहे म्हणजे मी? स्वतःलाच गाडी चालवता येत नाही आणि काय तू कर दुसऱ्यांना गाडी शिकवणार आहे? नाही तर काय. ओ तेरी, पोलीस आपल्या पाठीमागनं गेली. वाव यार. पण यार गेम बघा यार भाई, 40-50 FPS देतो यार. काय फायदा आहे? मला कळत नाही मला लॅपटॉपचा काय प्रॉब्लेम येतोय. गाडीची वाट लावलेली यार आपण खरंच. पोलीस तर आपल्या पाठीमागून सुटली आहे. पण बघा यार, अशा प्रकारची आपली गाडी होती, काही कळू पण नाही राहिली कशा प्रकारची आहे. इंटेरियर तर खतरनाक आहे. इंटेरियरमध्ये विषय नाही बघा, डिस्प्ले स्क्रीन वगैरे, TV बी सगळं. खालची निऑन लाईटनी आपल्याला लई हे दिलं बाई, ती बंद नाही पडली. पण टायर दाखवतो आता मी तुम्हाला कोणत्या टायरवर आपली गाडी चालत होती. हे बघा, पाठीमागचं 1 टायर आहे,
पुढचं वालं हे टायर तर गेलेलं आहे, सस्पेन्शन पण गेलं यार याचं वालं. समोरचं बंपर तर काही कामाचं आहेच नाही, कोणती गाडी ते पण ओळखता येत नाही आहे. हे मागचं वालं हे पण टायर गेलं आहे आपलं, आणि बंपर पण गेला यार. इंटेरियर बघा काय जबरदस्त इंटेरियर याचा वाला. पण आता मी एक काम करतो, आता सकाळ होण्यावरच आहे आणि विषय असा आहे की आता मी शहरामध्ये वापस जाऊ शकणार नाही, मला 2 दिवस इकडंच गावामध्ये राहावं लागणार आहे. तर आता एक माझा मित्र आहे इकडं गावामध्ये, त्याचं गॅरेज आहे, त्याला गॅरेजवर जातो आणि ही गाडी मी त्याच्याकडनं रिपेअर करून घेतो. तर त्याचं जे गॅरेज आहे ना ते हे बघा या ठिकाणी आहे. ओ इथं कपड्यांचं पण दुकान आहे. वाव, इकडनं आपण कपडे पण बदलू शकतो. म्हणजे कसं आपण आता आकाशी रंगाचं शर्ट घातलं ना, आय थिंक पोलिसांना कळून गेलं असेल आकाशी रंगाच्या शर्ट कशा कार्यकर्त्याला धरायचं आहे ज्याच्याकडं लँड क्रुझर आहे, आणि पूर्ण शहरामध्ये तर आपणच आहे. आता मी गावाकडे आलो आहे, म्हणजे गावाकडं जास्त तिला एवढं लवकर काय ती बातमी काही होणार नाही, पण ठीक आहे. चला बघा फ्रँकलिन तर भाऊ गोरा झाला रे. इथे मधलं लाईट चालू आहे वाटतं, गेली रे गाडी, गेली रे यार. भाई वाट लागली गाडीची, पूर्ण आवाज बिवाज करते यार शेट. पण इंटेरियर जबरदस्त आहे काय बोला, पण ते पण रात्रीचं दिसून नाही राहिलं कसा इंटेरियर आहे. मधल्या बाजूने काय झालं नाही, बाहेरच्या बाजूने गाडी गेलेली आहे. बघा तो पिवळ्या रंगाचा डायनोसॉर दिसतो इथं. काय रे भाऊ काय म्हणतो, मजा आहे ना? डायनोसॉर का उंदीर आहे यार. रात्र सकाळ होण्यावर आहे, सकाळ होता होता आपण पोचून जाऊ त्याच्या गॅरेजवर. यार मित्रांनो ही लँड क्रुझरचं बोलू का यार, टोयोटाची गाडी म्हणजे जबरदस्त. बघा गाडी पूर्ण तुटलेली तरी ती 100च्या स्पीडने चालती आहे. आता पोलीस अरे भाई यांना कळलं का काय मी इकडे नाही रे भाई, सॉरी माफ कर. अच्छा तू दुसऱ्या मागं पळू राहिला का भाई? घाबरलो ना मी, एवढं म्हटलं यांना कसं का कळलं मी इकडं आलेलो आहे. समोरच्या बाजूला राडा झाला, मी जाऊ का नाही, कळून जाईल यार. कारण त्यांना पण काय करायचं, इकडं गवतातनं निघून जातो, गवतातनं कळणार नाही त्यांना. हो झाला, मॅटर झाला, फुल फायरिंग चालू आहे ना बॉस. काय मस्त सीन झाला यार. जसं मस्त आता पॉपकॉर्न वगैरे राहिला, असं कुरकुरे बिस्किटं बघायला मजा आली असती, पण असं गेममध्ये आपण नाही करू शकत तसं. चला जाऊ द्या यार, सकाळ होण्यावरच आपण त्याच्या गॅरेजवर इथं पोहोचण्यावरच आहे. किती वाजले? 4. सकाळच्या 4 वाजता एवढं उजेड पडतं का इथं यार? GTA टाईम असा बघा कसा सेकंदवानी मिनटं वाढू राहिली याचीवाली. काय लॉजिक आहे यार. तर काय विषय नाही मित्रांनो, आपण पोचलो आहे आपल्या मित्राच्या गॅरेजवर, आणि भाऊ थोडंसं आरामात इकडच्या बाजूने म्हटलं का ठोकतो. अरे गॅरेज तर बंद आहे. अरे हां एवढ्या सकाळी कोण गॅरेज उघडणार आहे? त्याला फोन लावू का? तर वाट बघावं लागेल आपल्याला यार. तर फायनली मित्रांनो आपला मित्र आलेला आहे, आणि आता सकाळचे 8 वाजलेले. तसं गॅरेज तर 10 वाजता उघडतं, पण याला आपण फोन केला होता, तो म्हणे मित्र यार तुझ्यासाठी जीव पण देऊन देईल. अरे भाई जीव नको देऊ, तू म्हटलं 8 वाजता ये आणि गॅरेज उघड. तर आता या ठिकाणी याने गाडीवर ठोका टाकायचं काम करणं सुरू करून दिलं, म्हणजे गाडी रिपेअर करायला सुरुवात करून दिली. आता गाडी कशी दिसणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवाल. तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बसवरच. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. तर आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि लँड क्रुझर कशाप्रकारे आपण बनवलेली आहे, म्हणजे हिला आपण नॉर्मल सध्यापुरता बनवणार आहे, मॉडिफाय आपण वाटल्यास नंतर करूया. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.